कॉर्पोरेट क्षेत्र म्हटलं की खूप रुथलेस कॉम्पिटिशन असते, तर ही कॉम्पिटिशन कशी हँडल करायची? फर्स्ट ऑफ ऑल मी याला 100% अग्री करते की हो, कॉम्पिटिशन आहे आणि ती रुथलेसही आहे. डिफिकल्ट बॉसेसना हँडल कसं करायचं? अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली तुमचा बॉस अशी एक व्यक्ती आहे ज्याला तुम्ही चूज नाही करू शकत. इट्स अ गिफ्ट यू कांट रिटर्न. लीडर ही अशी व्यक्ती असते ज्याला कुठे जायचं हे माहिती असतं. ती व्यक्ती आपल्याला तो रस्ता दाखवते आणि केवळ तो रस्ता दाखवत नाही तर आपल्या हातात हात घेऊन ती त्या रस्त्यावरून पुढे जाते. अशाच एका लीडरला आज आपण भेटणार आहोत. त्या लीडरसोबत ट्यूट्यू करणार आहोत आपल्या टॉक शोमध्ये पॉझिटिव्ह विथ वरुण भागवत. आणि त्या लीडरचं नाव आहे नेहा देशमुख वाघ. वेलकम नेहा. थँक्यू वरुण. बॉस आणि लीडरमधला फरक आम्हाला थोडासा विस्तृत स्वरूपात सांग ना. खरं तर दोन्ही शब्द त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर आहेत असं मला वाटतं. आणि दोन्ही कॅरेक्टर्समधला एक सर्वात महत्त्वाचा डिफरन्स आहे, तो म्हणजे एम्पॅथी. तो म्हणजे लीडर हा कायम एम्पॅथी बरोबर लीड करतो. एम्पॅथी म्हणजे सहानुभूती नाही, तर अशी एक गोष्ट की मी तुझ्या जागी राहून समजू शकते की तुला कसं वाटत असेल. आणि तेवढी एकच क्वालिटी अशी आहे जी एका लीडरला एका बॉसपासून वेगळं करते किंवा सेपरेट करते. त्यामुळे माझ्यासाठी तरी एक लीडर हा एक एम्पॅथेटिक पर्सन म्हणून मी बघते. कॉर्पोरेट विश्वात काम करतेस, पण आता कॉर्पोरेट विश्व हे खूप व्हास्ट आहे. ह्याच्यात अनेक गोष्टी आहेत, अनेक पैलू आहेत आणि अनेक क्षेत्र सुद्धा आहेत. तुझं त्यातलं पर्टिक्युलर क्षेत्र कुठलं आणि तुझ्या कामाचं स्वरूप कसं असतं? ओके, मी डिपार्टमेंटचं नाव सांगायचं झालं तर मी ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंटमध्ये काम करते. सगळे त्याला HR डिपार्टमेंट असं म्हणतात, तो शब्द आपल्याला जास्त माहिती आहे. तिथे मी काम करते आणि त्याच्यामधलं एक खूप महत्त्वाचं व्हर्टिकल ते म्हणजे लर्निंग अँड डेव्हलपमेंट किंवा ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट हा शब्द लोकांना जास्त माहिती असतो. तर त्या फील्डमध्ये मी काम करते. आत्ता सध्या मी सह्याद्री हॉस्पिटल्समध्ये कार्यरत आहे, तिथे मी काम करते. सह्याद्री हॉस्पिटल्सचे टोटल 8 हॉस्पिटल्स आहेत. पुण्यात 6 आहेत, एक नाशिकला आहे, एक कराडला आहे आणि आमचे 2 अजून बिझनेस युनिट्स आहेत. असं टोटल मिळून 10 बिझनेस युनिट्सचं लर्निंग अँड डेव्हलपमेंटचं काम मी सांभाळते. माझी टीम पण माझ्याबरोबर आहे, ती सांभाळते. माझ्या कामाचं मेन स्वरूप म्हणजे असं आहे की हॉस्पिटल इंडस्ट्री म्हणलं की तिकडे लर्निंग अँड डेव्हलपमेंट या क्षेत्राला इतर क्षेत्रांपेक्षाही जास्त महत्त्व आहे. का? कारण इथे आपण ह्युमन लाईफ्स बरोबर डील करतो. म्हणजे तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलात फॉर एक्झाम्पल आणि तुम्हाला तिथलं जेवण नाही आवडलं, से फॉर एक्झाम्पल, तरीही तुम्ही मे बी तिकडे दुसऱ्यांदा जाऊ शकता. मे बी तुम्हाला असं वाटेल की ठीक आहे, त्या दिवशी आपला मूड चांगला नव्हता, शेफ चांगला नसेल, तेव्हा मला नाही आवडलं, आपण परत जाऊन बघूयात. पण हे तुम्ही हॉस्पिटलच्या बाबतीत कधीच नाही करणार. जर तुम्ही एकदा गेलात आणि तुम्हाला एक वाईट अनुभव आला तर तुम्ही स्वतः तर कधीच जाणार नाही. इनफॅक्ट तुम्ही अजून 10-15 लोकांना सांगाल की तुम्ही तिकडे जाऊ नका, कारण तिथे काळजी घेतली जात नाही. त्यामुळे आता हॉस्पिटल क्षेत्र इतकं जास्त ॲडव्हान्स झालं आहे की तिकडे आपण फक्त गोळ्या घ्यायला जातो असं आता राहिलं नाही आहे. म्हणजे आपली गाडी पार्क करण्यापासून ते पार आपलं बिल पे करून घरी जाण्यापर्यंत प्रत्येक टच पॉईंट हॉस्पिटलमधला हा आपल्याला एक चांगला अनुभव मिळावा ह्याचा म्हणजे ही लोकांची अपेक्षा असते, कस्टमर्सची अपेक्षा असते. सो ते देण्याचं काम आमच्या लोकांचं आहे आणि त्यांना ते शिकवण्याचं काम माझ्या टीमचं आहे. सो असं मी समजते की हा माझ्यासाठी पर्पज आहे. फक्त बिहेवियरल किंवा सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंगच नाही, तर माझी टीम टेक्निकल किंवा क्लिनिकल ट्रेनिंग्सची सुद्धा तितकीच काळजी घेते. सगळे नर्सेस, डॉक्टर्स, टेक्निशियन्स या सगळ्यांना ट्रेन करण्याचं कामही माझी टीम करते. काही ट्रेनिंग्स आम्ही स्वतः घेतो, काही आम्ही वेगवेगळ्या सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्सला बोलवतो, त्यांच्याकडनं करवून घेतो. आणि मेन पर्पज एकच आहे की चांगल्यातली चांगली काळजी आम्ही कस्टमर्सला देऊ शकू, पेशंट्सला देऊ शकू आणि पेशंट एकदम हेल्दी हॅपी होऊन आपापल्या घरी परत जावा. सो त्यासाठी आमचे सगळे प्रयत्न आहेत. वा. मी देखील
साधारण 5-1 वर्ष तुझ्यासोबत काम केलेलं आहे आणि हा एक खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. एका चांगल्या लीडरकडे काम करणं हा एक माणूस म्हणून आपल्यासाठी खूप चांगला अनुभव असतो. आपल्याला सर्वतोपरी तो ग्रो करतो. यात मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की अनेकदा माणसं आपल्याकडे फार काम येऊ नये याची काळजी घेत असतात की नको ऑलरेडी एवढं काम आहे, त्यात अजून कामं कुठे अंगावर ओढून घ्यायची. पण तुझी एक सवय मी देखील बघितली आणि कदाचित तू ही मान्य करशील ते की तू जास्तीत जास्त कामं ही तुझ्या टीमकडे घेत असतेस. याचं काही कारण? मला असं, मी एका गोष्टीत खूप फर्मली बिलीव्ह करते दॅट बिईंग बिझी इज अ ब्लेसिंग. वा. आणि खूप लोकांकडे काम नसतं आणि जर तुम्हाला ते काम मिळत असेल तर तुमच्या इतका लकी कोणी नाही आहे. त्यामुळे ते एक ब्लेसिंग म्हणून आपण समजावं. आणि जेव्हा आपल्याकडे काम येतं, काम देणारा जो व्यक्ती आहे तो तुम्हाला काम तेव्हाच देईल जेव्हा त्याला हे माहिती आहे की तुमच्यात ती केपेबिलिटी आहे ते काम पूर्ण करण्याची. असंच कोणी कोणाला काम देणार नाही, एस्पेशली कॉर्पोरेट सेक्टरमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं दॅट आपण जेवढी जास्त मदत त्या कंपनीला, त्या ऑर्गनायझेशनला करू शकतो, काहीच हरकत नाही आहे करायला. आणि आज त्याच कंपनीमुळे किंवा त्या कामामुळे आपल्या सगळ्यांची घरं चालतात. आपण आपले ड्रीम्स पूर्ण करू शकतो. तर तेवढं रिटर्नमध्ये तर उतना तो बनता है. वा वा, उतना तो बनता है. किती छान. कारण अनेकदा आपल्याला हे बघायला मिळते की अरे मी 4 गोष्टी जास्त केल्यामुळे माझा काही लगेच पगार कोणी वाढवणार नाहीये. हा अनेकदा एक थॉट प्रोसेस ही असते. पण ही थॉट प्रोसेस नेहाची कधीच नव्हती आणि फक्त तिच्यापुरतंच तिने ते मर्यादित ठेवलं नाही, तर तिच्या टीम मेंबर्समध्ये ती गोष्ट तिने रुजवली. हे खूप छान आहे. आता याच दृष्टीने मला एक विचारायचं की ॲज अ लीडर तू अनेक गोष्टी तुझ्या टीममध्ये रुजवत असतेस, बरोबर? इथे तुला कधी अशी इन्सिक्युरिटी वाटत नाही की मला येणारी ही गोष्ट जर ह्याला आली तर हाच पुढे सगळं करेल आणि मी कुठेतरी मागे पडेन का, अशी कधी भीती तुला वाटत नाही? लीडरची हीच क्वालिटी आहे की जो दुसऱ्या लीडर्सला तयार करतो. जर सगळं स्वतःपर्यंत मी ठेवून बसले तर मग माझी टीम कधीच ग्रो होणार नाही. आणि एक सिम्पल लॉजिक, म्हणजे जी लोक आज कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतात त्यांना सुद्धा मला हे एक अतिशय सिम्पल लॉजिक असं द्यायला आवडेल. जर तुमची टीम ग्रो झाली तरच तुम्ही ग्रो होणार आहात. जर तुमची टीम तिथेच राहिली, म्हणजे वर्षानुवर्ष तेच काम करत राहिली आणि त्यांना काहीच जर पुढे वाढ, त्यांच्या करिअरमध्ये कोणती वाढ झाली नाही, तर तुम्ही तरी कसे ग्रो व्हाल? त्यामुळे मला वाटतं की ती इन्सिक्युरिटी जर कोणाच्या मनात असेल तर त्यांनी ती खरोखर बाजूला ठेवावी. त्याची काहीही व्हॅल्यू नाही आहे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये. आणि आपल्याला जे येतं ते आपण दुसऱ्यांपर्यंत पास ऑन करावं. जे पॅशन आज माझ्या मनात आहे या एका फील्डशी रिलेटेड, ते पॅशन मी प्रयत्न करते की माझ्या टीमपर्यंत पोचावं. आणि या सगळ्यामध्ये इन्सिक्युरिटीची जागाच नाही आहे. कॉर्पोरेट क्षेत्र म्हटलं की खूप रुथलेस कॉम्पिटिशन असते आणि खूप चढाओढ असते की मी जर आज नाही परफॉर्म केलं तर उद्या मी नसेन, किंवा मी कसा इथे टिकेन. तर ही कॉम्पिटिशन कशी हँडल करायची? फर्स्ट ऑफ ऑल मी ह्याला 100% अग्री करते की हो, कॉम्पिटिशन आहे आणि ती रुथलेसही आहे. म्हणजे आता त्याच्यामागे पण अतिशय एक सिम्पल कारण आहे की आपल्याकडे एज्युकेशन दिवसेंदिवस चांगलं होत चाललं आहे. भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत बाहेर. आणि आधी जी एक टॅलेंटची कमतरता मार्केटमध्ये होती, एका कॉर्पोरेट मार्केटमध्ये होती, आता ती नाही आहे. काही पोझिशन्स बाबतीत असेल पण सगळ्या पोझिशन्स बाबतीत नाही आहे. म्हणजे आज जर तुम्ही एखादी कंपनी सोडून गेलात तर तुमची रिप्लेसमेंट आठवड्याभरात आलेली असते. आधीच त्याचा विचारही झालेला असतो, आधीच त्याचा विचारही, तर एक बघून ठेवूयात. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्यासारखी अजून कितीतरी लोक आहेत बाहेर. त्यामुळे तुम्हाला जर तुमची जागा टिकवून ठेवायची असेल तर मला एकच असा फंडा आहे जो मला आत्तापर्यंत माझ्या बाबतीत तरी तो फंडा मला कामी पडलेला आहे. आणि ते मी सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या कामाशी खरे राहा आणि तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करता त्या कंपनीसाठी व्हॅल्यू ॲड करा. तुमच्या कामाने बिझनेसला फरक पडला पाहिजे. तुमच्या राहण्याने जर फरक पडत नसेल तर मग आपण व्हॅल्यू ॲड नाही करत आहोत. आणि जर तुम्ही व्हॅल्यू ॲड केली तर तुमचा इम्पॉर्टन्स कायम बनून राहील. त्यामुळे तो एकच सिम्पल फंडा आहे ज्यांनी तुम्ही कॉम्पिटिशन ला मात देऊ शकता.
आपण आपलं काम जर उत्तम पद्धतीत करत राहिलो तर रादर मला नाही वाटत या कॉम्पिटिशनचा विचारही करण्याची आपल्याला फारशी गरज पडते. म्हणजे आपण आपलं काम करत राहिलं तर त्याचे रिझल्ट्स मिळत राहू शकतात, राईट? हो, मी पार्शली अग्री करते. ओके. कारण एका कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये म्हणजे तू आधी म्हणलास ते अतिशय खरं आहे की कॉम्पिटिशन खरंच खूप रुथलेस आहे. आणि असा एकही दिवस तुम्ही ऑफिसमध्ये नाही घालवू शकत ज्या दिवशी तुम्ही तुमचं बेस्ट नाही दिलंय. तुम्हाला ॲक्च्युली तुमचं 100% हे प्रत्येक दिवशी द्यावं लागतं. आणि ते स्ट्रेसफुलही तितकंच आहे, पण जर तुम्ही तुमच्या आवडीचं काम करत असाल तर ऑफकोर्स तो स्ट्रेस कमी असतो. पण प्रूफ तर तुम्हाला रोज करायला लागेल स्वतःला. त्याच्यामध्ये ते तुम्ही जेवढ्या बुक्समध्ये वाचलं असेल, जेवढ्या लोकांच्या बोलण्यातनं तुम्हाला ऐकायला मिळालं असेल, ते सगळं खरं आहे आणि आय एम लिव्हिंग इट, सो आय नो इट. ओके. सो आता जेव्हा तू हे म्हणतेस की हे सगळं प्रूफ करायला लागतं, सो जशी तू एक लीडर आहेस तशी तुझ्या डोक्यावरही लीडर्स असतात, तुझ्या डोक्यावरही बॉसेस असतात. आणि हे आज नाही आहे, ते अनेक वर्षांपासून आहेत. म्हणजे तुझी सुरुवात अगदी जिथपासून झाली तेव्हापासून हे बॉसेस तर आपल्या आयुष्यात आहेच. जेव्हा आपण एक जॉब करत असतो, काम करत असतो, तर माझा प्रश्न असा आहे जो अनेकांना पडतो की डिफिकल्ट बॉसेसना हँडल कसं करायचं? अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली तुमचा बॉस अशी एक व्यक्ती आहे ज्याला तुम्ही चूज नाही करू शकत. इट्स अ गिफ्ट यू कांट रिटर्न. त्यामुळे मला असं वाटतं की अगेन इफ यू आर ट्रू टू युअर वर्क, नथिंग कॅन बी डिफिकल्ट इन युअर जॉब, नॉट इवन अ डिफिकल्ट बॉस. आणि प्रत्येक डिफिकल्ट बॉस ज्याच्याबरोबर तुम्ही काम करता त्याचं ठीक आहे, त्याची काहीतरी एक पर्टिक्युलर स्टाईल असेल लीड करण्याची, किंवा आपण जेव्हा डिफिकल्ट हा शब्द वापरतो ना तेव्हा आपण वेगवेगळ्या तऱ्हेचे त्याचे अर्थ काढू शकतो. आता डिफिकल्ट म्हणजे काही लोक अशी असतात की जे अगदी A to Z प्रत्येक इन्स्ट्रक्शन तुम्हाला देतील आणि त्यांची अशी अपेक्षा असेल की तुम्ही एक्झॅक्टली तसंच ते फॉलो करावं. त्याला आपण मॅनेजमेंटच्या भाषेत मायक्रो मॅनेजमेंट असं म्हणतो. सो काही बॉसेस मायक्रो मॅनेजर्स असतात. काही असे असतात जे तुम्हाला काम देतील आणि नंतर तुम्हाला कधी विचारणारही नाहीत. म्हणजे दोन्ही एक्स्ट्रीम्स हे हार्मफुल आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर जर तुम्हाला डील करायचं असेल तर आय थिंक प्रॅक्टिकली एकच फंडा कामी पडतो, तो म्हणजे टू वर्क युअर वे अराउंड इट. इफ युअर बॉस इज अ गिफ्ट दॅट यू कांट रिटर्न, यू हॅव टू ॲडजस्ट. आणि ॲडजस्ट इन सच अ वे दॅट तुमची एक विन विन सिच्युएशन तयार होईल. थोडं तुम्ही द्या, थोडं तुमचा बॉस देईल, आणि एक मिड पॉईंट असा अचीव्ह करा जिकडे तुम्हाला तुमचं कामही होतंय आणि स्ट्रेस पण कमीत कमी मेंटेन, म्हणजे कमीत कमी राहतोय. सो असं आम्हाला तुझ्या बाबतीत घडलेला एखादा किस्सा असेल तर तो ऐकायला आवडेल की अत्यंत अवघड सिच्युएशन आली होती की खरं तर पटत नव्हतं बॉसचं, पण त्याच पद्धतीत करावं लागणार होतं, पण तुलाही तिथे तुझे इनपुट्स द्यायचे होते, तर हा बॅलन्स कसा साधला गेला? असं भरपूर वेळा झालंय माझ्याबरोबर सुद्धा की मी सपोज आता तुम्हाला एखादा रिव्ह्यू असेल, मॅनेजमेंटचा रिव्ह्यू आहे आणि तुम्ही एखादं प्रेझेंटेशन बनवलंय की तुम्ही या 6 महिन्यात वर्षभरात काय काम केलं. आता ते प्रेझेंटेशन मी बनवलं असेल माझ्या एका पॉईंट ऑफ व्ह्यूनी, माझी मॅनेजमेंटच्या बाबतीत जी समज आहे किंवा जे मी काम केलंय त्याच्याबद्दल मला जे वाटतं त्या एका पर्स्पेक्टिव्हनी माझं प्रेझेंटेशन बनलेलं असेल. पण असं गरजेचं नाही आहे दॅट ज्या लीडरला तुम्ही ते प्रेझेंट करताय त्याला ते पटेल. त्यामुळे त्यांचे जे इनपुट्स असतील थोडे घ्यायचे, थोडे नाही घ्यायचे. इकडे तुमच्या कन्व्हिन्सिंग स्किल्स पण कामी पडतात की तुम्ही जर लॉजिकली कन्व्हिन्स करू शकलात की का तुम्हाला असं वाटतंय की जे मी बोलतेय ते करेक्ट आहे, तर समोरचा माणूस होतो कन्व्हिन्स. कोणीही उगाचच अडून बसणारं नसतं युजली. त्यामुळे इफ यू नेगोशिएट वेल देर इज ऑलवेज अ वे. एवढं सगळं करूनही काही लोक अजूनही हा त्रास फेस करत असतील की सम बॉसेस आर रिअली व्हेरी डिफिकल्ट टू डील विथ. म्हणजे माणूस म्हणून कधीतरी एखादा व्यक्ती डिफिकल्ट असतो किंवा खूप पर्टिक्युलर असतो. तर मला असं वाटतं की देर इज नो हार्म इन हॅव्हिंग अ सिम्पल कॉन्व्हर्सेशन. म्हणजे जगातला प्रत्येक प्रॉब्लेम हा एका सिम्पल कॉन्व्हर्सेशननी सॉल्व्ह होऊ शकतो. आणि त्याच्याबरोबर बसा आणि विचारा की तुम्ही असं का सांगताय. म्हणजे एरवीच काम सोडून सुद्धा आणि कामातही. म्हणजे कामात तर ते आय थिंक जास्त महत्वाचं आहे बिकॉज तिकडे फायनान्स पण इन्क्लुडेड असतो. यू गेट पेड फॉर व्हॉट यू डू. त्यामुळे अशा वेळेला मला असं वाटतं तुम्ही एक सिम्पल कॉन्व्हर्सेशन केलं तुमच्या बॉस बरोबर की का तुम्हाला असं वाटतं मी असं करावं, तर लेट हिम ऑर हर हॅव अ फेअर चान्स टू एक्सप्लेन आणि तुम्ही तुमचा पॉईंट मांडा आणि मग एक मिड पॉईंट रीच करा. खूप लोक मुळातच बोलत नाहीत
आणि फक्त फॉलो करतात आणि मग फ्रस्ट्रेशन येतं. मग फ्रस्ट्रेशन येतं. ॲक्च्युली खूप चांगली टेक्निक नेहाने इथे सांगितली की असे बॉसेस जर हँडल करायचे असतील जेव्हा ते खूपच डिफिकल्ट आहेत तर हॅव अ कॉन्व्हर्सेशन. जसं आपलं चॅनल टिवटिव करतं तशी एक ती टिवटिव फार गरजेची असते. कारण खऱ्या अर्थाने जसं नेहा म्हटली किंवा माझे सरही असं म्हणतात की कुठल्याही प्रॉब्लेम्सचं सोल्युशन हे बडबडीमध्ये असतं, टिवटिव करण्यात असतं. त्यामुळे ही टिवटिव खरं तर फार महत्त्वाची आहे. आणि अशा पद्धतीत जर ती झाली फॉर्मल इन्फॉर्मल दोन्ही स्वरूपात बॉस सोबत, तर एका मिड पॉईंटला जसं तू म्हटलीस तसं आपण येऊ शकतो आणि तुझं थोडं माझं थोडं असं म्हणून तो प्रवास पुढे जाऊ शकतो. माझा पुढचा प्रश्न असा आहे की क्षेत्र कुठलंही असो, कॉर्पोरेट असो किंवा काय, जसं आपण आता कॉम्पिटिशनचाच मुद्दा थोडासा उचलला, कॉम्पिटिशनचा मुद्दा असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल, या सगळ्यात कधी फ्रस्ट्रेशन आलं आणि ते फ्रस्ट्रेशन इतकं की डिप्रेशनपर्यंत जाईल? नाही. ओके. सो आय विल बी ऑनेस्ट, मी माझं काम हे पहिल्या दिवसापासून म्हणजे आय एम इन लव्ह विथ माय वर्क. सो वेन देर इज लव्ह इन द इक्वेशन देर इज नो डिप्रेशन. वा. सो असं मी याच्यात फर्मली बिलीव्ह करते. चॅलेंजेस तर खूप आले, इतकं सोपं अजिबात नाही आहे. ॲज आय सेड की कॉम्पिटिशन खरंच खूप टफ आहे आणि यू हॅव टू गिव्ह युअर बेस्ट एव्हरी सिंगल डे. एकही दिवस तुम्ही रिलॅक्स नाही करू शकत तुमच्या ऑफिस एन्व्हायरमेंटमध्ये. त्यामुळे चॅलेंजेस खूप आले, खूप वेगवेगळ्या बॉसेसबरोबर डील केलं, खूप वेगवेगळ्या टीम मेंबर्सबरोबर डील केलं. कामाचं स्वरूप डे बाय डे चॅलेंजिंग होत गेलं. म्हणजे ज्या दिवशी मी माझ्या करिअरची सुरुवात झाली तेव्हाचं काम आणि आज जे मी करते ते काम, त्याच्यामध्ये जवळजवळ यु नो देर इज 10 times मोर चॅलेंज. सो डिफिकल्ट तर नक्कीच आहे, पण डिप्रेशनपर्यंत कधी गोष्ट नाही पोचली. आणि विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, स्पेशली तुमच्या ऑफिस एन्व्हायरमेंटमध्ये कायम प्रत्येकाला एक बाउंड्री ड्रॉ करता आली पाहिजे की त्या बाउंड्री पलीकडे कोणतीही गोष्ट मी मला लागू देणार नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्या दिवशी तुमचं ऑफिस आणि घर हे एकत्र येतं ते दॅट्स नॉट अ हेल्दी कॉम्बिनेशन असं मला वाटतं. घर हे घर आहे आणि ऑफिस हे ऑफिस आहे. दोन्हीमधल्या आपल्या पर्सनॅलिटीजही वेगळ्या असतात. त्यामुळे मला वाटतं की ऑफिसचे प्रेशर्स हे कायम ऑफिसमध्ये ठेवावे. आणि बिलीव्ह मी इट्स नॉट दॅट डिफिकल्ट. म्हणजे खूप लोक म्हणतात की असं कसं, एकच तर व्यक्ती दोन्हीकडे काम करतो, पण असं नाही आहे. विथ कॉन्शियस प्रॅक्टिस तुम्ही हे अचीव्ह करू शकता. आणि त्यात आता वर्क फ्रॉम होम पण आलेलं आहे. सो हाऊ टू डील विथ दॅट? वर्क फ्रॉम होम खरंच चॅलेंज आहे. जेवढं ब्लेसिंग आहे तितकं चॅलेंजही आहे. कारण तू आत्ताच हा मुद्दा सांगितलास की घर घर राहिलं पाहिजे, ऑफिस ऑफिस राहिलं पाहिजे. मग आता जेव्हा घरीच बसून काम करायचंय तेव्हा ही बाउंड्री कशी ड्रॉ करायची? शक्य आहे पण कशी? ती बाउंड्री मग अशा वेळेला मनात ड्रॉ करायला लागेल. जेव्हा तुमचं वर्कप्लेस आणि घर हे वेगवेगळ्या ठिकाणी आहे तेव्हा तुम्ही एक फिजिकल आणि मेंटल अशा 2 बाउंड्रीज ड्रॉ करता. म्हणजे स्विच ऑफ होता येतं कम्प्लीट. बरोबर, कारण तुम्ही एका वेगळ्या फिजिकल एन्व्हायरमेंटमध्ये पण येत आहे. पण वर्क फ्रॉम होमच्या बाबतीत आय नो खरंच डिफिकल्ट आहे. जेवढं तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी मिळते, इझी ॲटमॉस्फिअर मिळतं, तितकंच चॅलेंजिंग सुद्धा आहे. कारण घर हे घरासारखं असावं असं मला वाटतं. आणि जिकडे देर इज नो जजमेंट, देर आर नो टाईम रिस्ट्रिक्शन्स. पण जेव्हा आय थिंक ऑफिस एन्व्हायरमेंट घरामध्ये मिक्स होतं तेव्हा एक मनातली बाउंड्री आपल्याला ड्रॉ करायला लागेल की ह्या पलीकडे कोणत्याही गोष्टी मी माझ्या घरच्यांपर्यंत येऊ देणार नाही. आपल्याला जे काही फ्रस्ट्रेशन्स असतात ते बऱ्याचदा आपल्याला जी जवळची लोकं असतात आपल्या घरातली त्यांच्यावरती ते फ्रस्ट्रेशन्स निघतात. आणि अगेन दॅट्स नॉट समथिंग दॅट इज हेल्दी असं मला वाटतं. सो ती बाउंड्री ड्रॉ कशी करायची हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं, पण ड्रॉ नक्की करायची. म्हणजे काम कुठनंही असू देत, ऑफिसमधनं काम करा, घरच्या घरनं तुम्ही ऑफिसचं काम करा, तरी सुद्धा ती एक बाउंड्री फार महत्त्वाची असते. आपण रोज ऑफिसला जातो, रोज एक ठरलेली वेळ असते, एक रुटीन सेट झालेलं असतं. आणि एकदा ते सेट झाल्यानंतर माणसाला फार त्याच्यामध्ये बदल नको असतात की आता हा बरं चाललंय. पण फॉर्च्युनेटली या बदलांना आपल्याला सामोरं जावं लागतं. तर ते कसं सामोरं जायचं? त्याच्यासाठी मला असं वाटतं सगळ्यांनीच आपल्या मनात एक गोष्ट फिट करून टाकावी, ती म्हणजे चेंज इज फन. हे लक्षात ठेवावं. आणि समटाईम्स रुटीन इज बोरिंग.
रुटीन इज बोरिंग. सो ह्याच्यामध्ये मी खूप फर्मली बिलीव्ह करते आणि आय एम ऑलवेज ओपन टू चेंज. जो व्यक्ती काळाबरोबर बदलतो तोच यंग राहतो. अशा माझ्या करिअरमध्ये पण झालं आहे दॅट आता तूच माझ्या टीममध्ये होतास आणि त्यानंतर तू तुझं एक वेगळं पॅशन परस्यू केलंस, तर तू ज्या वेळेला टीममधून गेलास त्यावेळेला कमी खूप जाणवली. आणि प्रत्येक माणसाची आय थिंक एक ठराविक स्किल असते, एक नॅक असते, ती रिप्लेस करणं तितकं सोपं नसतं. म्हणजे अगदी कॉर्पोरेट लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर. आणि सेम गोज विथ युअर लीडर ऑल्सो. जेव्हा मी एका लीडरबरोबर काम करते, माझ्या एका बॉसबरोबर काम करते, तेव्हा त्यांचं विजन, त्यांचा ओव्हरऑल चॅलेंजेसकडे बघण्याचा दृष्टिकोन तो तुमचा पण होऊन जातो आपोआपच. कारण तुम्ही तेवढे कम्फर्टेबल होता त्या व्यक्तीबरोबर. आणि जेव्हा तुमचा बॉस उद्या चेंज होतो तेव्हा यू हॅव टू रिस्ट्रक्चर युअर थॉट प्रोसेस फ्रॉम स्क्रॅच. आणि ते सोपं नाही आहे. सिम्पल उदाहरण असं आहे की आपण ज्या जागेवरती बसतो ती खुर्ची जरी बदलली तरी आपल्याला डिस्कम्फर्ट फील होतो आणि आपल्याला बरोबर कळतं की ही माझी खुर्ची नाही. सगळ्या खुर्च्या सेम दिसतात पण बसल्यावरती कळतं की नाही ही माझी नाही आहे, बिकॉज त्याचा फील हा वेगळा असतो. आणि सेम गोज विथ पीपल. आय थिंक जी लोक त्याच थॉट प्रोसेसनी जी लोक रिजिड असतात, असं फॉर लॅक ऑफ अ बेटर वर्ड, की नाही मी अशीच आहे आणि मी अशीच राहणार, तर आय एम सॉरी पण तो थॉट प्रोसेस तुम्हाला खूप पुढे नाही घेऊन जाऊ शकत. बदलत्या काळाबरोबर तुम्हाला बदलता आलंच पाहिजे. आता जसं सपोज मी आता आज एक टीम लीड करते, उद्या ही टीमही बदलेल, उद्या नवीन लोक येतील, नवीन जनरेशनची लोक येतील. आज त्या जनरेशन बरोबर मी आत्ताच्या जनरेशनच्या लोकांबरोबर जसं मी डील करते तसं मी नाही करू शकणार. आजची जी जनरेशन आहे त्यांच्यासाठी घर घेणं, गाडी घेणं हे सगळे ड्रीम्स आहेत. जी ह्याच्या पुढची जनरेशन येईल त्यांच्यासाठी हे बेसिक्स असतील. म्हणजे त्यांच्यासाठी दीज थिंग्स आर टेकन केअर ऑफ बाय देअर पेरेंट्स ऑर बाय वॉट एव्हर देअर फॅमिली इन शॉर्ट. त्यामुळे त्यांच्यासाठी जे एक ॲपल गाजर दाखवणं आपण जे म्हणतो ते खूप वेगळं असेल आणि आत्ताच्या जनरेशनसाठी ते खूप वेगळं आहे. सो आय थिंक यू हॅव टू चेंज विथ टाईम. You have to change with people. You have to change with new systems, new processes. It's mandatory. सो या सगळ्या बोलण्यावरून मी एक गोष्ट म्हणू शकतो की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. हे जे म्हणतात ते काहीही खोटं नाही. यानंतर आता या सगळ्या गोष्टी चेंज असो किंवा रोजचं काम असो, याच्यात आता कितीही म्हटलं तरी आपण इमोशनली इन्व्हॉल्व्ह होतो. असं नाही करता येत की इमोशन पूर्ण बाजूला ठेवली आणि काम करत राहिलं. पण मग या इमोशन्स आपल्या कामामध्ये कशा मॅनेज करायच्या? खूप चांगला प्रश्न आहे आणि तो तितकाच ते करणं तितकंच डिफिकल्ट सुद्धा आहे. कारण शेवटी यू आर अ ह्युमन बिईंग. बरोबर. आपण कोणीच रोबोट्स नाही. आपण चुका ह्या करणारच आणि वाईट हे वाटणारच. म्हणजे आपल्याबरोबर जर एखाद्यानी चांगली वागणूक नाही केली, ऑफिसमध्ये असो घरी असो, तर वाईट तर वाटतंच. त्यामुळे अशा वेळेला किंवा रागही येतो ऑफिसमध्ये, आपल्या मनासारखं नाही झालं, आपल्याला माहिती असतं की आपण बरोबर आहोत, पण तरीही समटाईम्स यू हॅव टू टेक अ स्टेप बॅक अँड लेट दी अदर पर्सन शाईन. सो आय थिंक इट्स डिफिकल्ट. पण मला असं वाटतं की अगेन ती बाउंड्री ड्रॉ करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जिथे तुम्हाला असं वाटेल, ही एक प्रॅक्टिकल ॲडवाईस मी प्रत्येकाला देईन की आज इतके प्रेशर्स आहेत, घर सांभाळणं, ऑफिस सांभाळणं हे इझी अजिबात नाही आहे. ऑफिसच्या आपण घराबाहेर आपण 12 तास ऑलमोस्ट असतो, 12-13 तास असतो. ट्रॅव्हल टाईम, ट्रॅफिक, ऑफिसमधलं प्रेशर, आपले स्वतःचे ड्रीम्स परस्यू करणं, हे दिस इज ऑल व्हेरी डिफिकल्ट टू मॅनेज फॉर वन पर्सन. आणि कुठेही तुम्हाला जर असं वाटलं दॅट हे माझ्या मॅनेजमेंटच्या पलीकडे जातं आहे आणि मला असं वाटतंय की हे मी एकटी नाही मॅनेज करू शकत आहे किंवा मी एकटा नाही मॅनेज करू शकत आहे, इट्स अ व्हेरी प्रॅक्टिकल ॲडवाईस दॅट आय वुड गिव्ह टू एव्हरी वन दॅट देर इज नो हार्म टू गो अँड टॉक टू अ प्रोफेशनल. जसं आज आपल्याकडे घरी तुमचा नळ खराब झाला तर तुम्ही एका प्लंबरला बोलवाल ना, का तुम्ही पाना बेंचेस घेऊन सगळा रिपेअर करायला सुरुवात कराल? नाही त्यातला एक्सपर्ट आहे त्याला बोलवणार. बरोबर आहे. त्यामुळे कुठेही जसं जर हा प्रॉब्लेम तुमच्या मनाबरोबर असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही नक्की भेटा जो हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल किंवा तुम्हाला एनेबल करेल सॉल्व्ह करायला.
त्यामुळे देर इज नो हार्म इन गोईंग अँड मीटिंग अ थेरपिस्ट, बरोबर. गोईंग अँड मीटिंग अ सायकोलॉजिस्ट. आणि आजकाल ही एक खूप कॉमन सोय आहे जे प्रत्येक कॉर्पोरेटमध्ये इवन शाळेत फॉर दॅट मॅटर अवेलेबल करून दिलेली आहे. आणि जिथे तुम्हाला असं वाटेल दॅट यू नीड हेल्प, प्लीज सीक हेल्प. पण ती वेळ डिप्रेशनपर्यंत किंवा एक्स्ट्रीम फ्रस्ट्रेशनपर्यंत तुम्हीच येऊ देऊ नका. आपण आज सर्दी खोकला झाल्यानंतर पण डॉक्टरकडे जातो आणि गोळी घेऊन येतो की कशाला अंगावर काढायचं, त्याच्यापेक्षा 3 दिवस गोळ्या खा आणि पटकन बरे होऊन परत कामाला लागा. तर जर हे तुमच्या मनाबरोबर होत असेल तर तेव्हाही हेच लॉजिक वापरा आणि फिक्स इट. सो हे मी सांगू इच्छिते. घर आणि करिअर या 2 गोष्टी बॅलन्स कशा तू करतेस? सोपं नाही आहे. मी ते अचीव करू शकली आहे बिकॉज मला एका खूप चांगल्या फॅमिलीचा सपोर्ट मिळाला आहे. जिथे मी आणि माय पार्टनर, माझा नवरा, आम्ही दोघंही जण आय थिंक बिफोर बिईंग हजबंड अँड वाईफ टू इच अदर वी आर बेस्ट फ्रेंड्स. जसं आपण आपल्या फ्रेंड्सबरोबर विदाऊट जजमेंट काहीही तुम्ही सांगू शकता, काहीही तुम्ही शेअर करू शकता बिकॉज यू नो दॅट दी अदर पर्सन विल नॉट जज यू फॉर डुईंग दिस. तसं आमच्यात एक नातं आहे आणि आय हॅव बीन एक्स्ट्रीमली लकी टू हॅव हिम इन माय लाईफ. ऑल्सो माय इनलॉज, आत्ताची जी कंपनी आहे ती पण छान मिळाली आहे, जिकडे माझ्या आजूबाजूला काम करणारी लोकं खूप छान आहेत, लीडर्स चांगले आहेत. त्यामुळे ते मला हा एक वर्क लाईफ बॅलन्स जे आपण म्हणतो ते अचीव करायला हेल्प करतात. नेहा, तुझ्या दृष्टीने नवरात्र म्हणजे काय? माझ्या दृष्टीने नवरात्र म्हणजे आज जे तुझ्या या एका व्हिडिओची थीम आहे ती थीमच मला नवरात्रीची थीम वाटते. ती म्हणजे विक्ट्री ऑफ पॉझिटिव्हिटी ओव्हर नेगेटिव्हिटी. तुझ्या कामाची सकारात्मक बाजू कुठली आहे? ॲक्च्युली माझं कामच इतकं सकारात्मक आहे की देर इज नो नेगेटिव्ह साईड टू माय जॉब अँड दॅट्स वाय आय फील आय एम एक्स्ट्रीमली ब्लेस्ड टू हॅव दॅट. लर्निंग अँड डेव्हलपमेंट अगदी पर्टिक्युलरली सांगायचं झालं तर हे इतकं छान क्षेत्र आहे ना की तुम्ही तुमच्या डोळ्यापुढे लोकांना प्रोग्रेस करताना बघता आणि त्याच्यापेक्षा जास्त काय तुम्हाला अजून हवं असेल. तुझा जो काही 10 वर्षाचा कॉर्पोरेटमधला एक्सपिरियन्स आहे तो सगळा बघता आणि एक तू ॲज अ व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन असं मी म्हणेन, कारण तुझा एकूणच जो जगाकडे आणि कामाकडे बघण्याचा, इव्हन लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत मी सकारात्मक पाहिला आहे. तू कधीच पटकन कोणाला अशी जज करून मोकळी होत नाहीस. तू आधी त्याची बाजू पूर्ण समजून घेतेस आणि मग त्याच्याबद्दल मत व्यक्त करतेस. तर एवढं हे जे परिपूर्ण होणं आहे, तर यातून तुला जे काही अनुभव आले त्यातून तू काही करिअर टिप्स देशील? मी 2च करिअर टिप्स देईन आणि ते एकदम सिम्पल फंड आहेत आणि प्रत्येक करिअरला लागू पडतात. इफ यू आर नॉलेजेबल, तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल पूर्ण माहिती असेल, पूर्ण अभ्यास असेल तुमचा, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला एक कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज मिळतो. आणि दॅट ॲज यू राईटली सेड, मी आहे एक पॉझिटिव्ह व्यक्ती, तसंच सगळ्यांनी राहावं असं मला वाटतं. आपल्या विषयातलं ज्ञान आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक पॉझिटिव्ह माइंडसेट बघण्याचा, या जर 2 गोष्टी असतील तर अनेक गोष्टी आपण साध्य करू शकतो. आणि या नुसत्या बोलण्याच्या गोष्टी नाही आहेत, हे तिने तिच्या करिअरमध्ये करून दाखवलेलं आहे आणि अजूनही ती खूप छान त्याच्यात प्रोग्रेस करत आहे. खूप छान वाटलं नेहा तुझ्याशी हा संवाद साधून आणि कॅज्युअली बोलण्यामधनं खूप छान छान फिलॉसॉफीज नेहा उलगडत गेली आणि ज्या खूप प्रॅक्टिकली आपण वापरू शकतो अशा काही फिलॉसॉफीज त्यांनी सांगितल्या की 4 चांगले शब्द लोकांची बोलण्याने आपलं काहीच जात नाहीये. त्यामुळे आपण अप्रिसिएशन इज ऑलवेज टॅक्स फ्री असं मी कायम सांगते. त्याला पैसे लागत नाहीत. त्यामुळे दिलखुलास होऊन तुम्ही लोकांना अप्रिशिएट करा. जितकं तुम्ही अप्रिसिएशन पसरवाल तितकं हॅपीनेस पसरतो आणि हे सगळं फुकट आहे. हे करायला काही लागत नाही, म्हणजे खूप कष्टही नाही आहेत त्याच्यामध्ये. मनापासून लोकांना अप्रिशिएट करा, सगळ्यांशी छान राहा. आय थिंक द वर्ल्ड वुड बी अ मच हॅपियर प्लेस इफ वी डू दॅट. खरंच आहे, कौतुक करायला खरंच काही पैसे लागत नाहीत लोकांचं अप्रिसिएशन करायचं असेल तर. आणि उलट आहे की ते कौतुक केल्यानंतर तो 4 गोष्टी अजून आपल्याला चांगल्या पद्धतीत करून देऊ शकतो. सो हा दृष्टिकोन आपण या गप्पांमधून नक्कीच उचलू शकतो आणि आपलाही एक तसाच छान पॉझिटिव्ह माइंडसेट बनवून आपण आपल्या लाईफमध्ये उत्तम पद्धतीत आपलं करिअर असेल किंवा पर्सनल लाईफ असेल याचा एक सुंदर बॅलन्स आपण साधू शकतो. आमच्या ट्यूटिव्हमध्ये पॉझिटिव्ह ज्याला आपण म्हणतो, ज्याचं नावही पॉझिटिव्ह आहे, अशी आपली ही ट्यूटिव्ह खरंच खूप पॉझिटिव्ह झाली असं मी म्हणू शकतो.
सहभागी झालीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच वरुण, अँड आय एम, ॲज आय ऑलवेज से, आय एम इनक्रेडिबली प्राऊड ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. येस, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा पॉझिटिव्ह माइंडसेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअरसुद्धा करा. राधा इमिटेशन ज्वेलरीतर्फे तुला ही एक छोटीशी भेट. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.